आता लाईफ प्रोसेस म्हटलं कितें लाईफ म्हटलं कितें लाईफ म्हटलं जीव जीव खंयच्या गोष्टीन आसता एक आमी ह्युमन बीइंग्स एनिमल्स सगळे सगळे जीव आसता एनिमल्स म्हटल्यार बर्ड सगळे येयले प्लांट्सांनी आसता जीव करेक्ट 100 डाउट आसा काडपाची जीव आसता काय आसता काय ना आसता जीवय जशी ग्रो जाता हा या तेंकाय आसता बट आमकां ह्या लेसनान मेनली शिकपाक जाय अबाउट एनिमल्स लाईफ प्रोसेस एनिमल्सांनी कितें कितें जाता टू कंटिन्यू लाईफ लाईफ म्हटल्यार कितें कितें भरपूरशे प्रोसेसीस जाता आमच्या बॉडीन म्हणून आमी चिंतया खंयचे खंयचे एग्जांपल फॉर एग्जांपल आमकां भितर आसता जाल्यार एक रेस्पिरेशन आहा भितर करेक्ट मेन जाय आमकां फूड न्हू भितर आसल्यार ते येयले न्यूट्रिशनान येतले येस करेक्ट कितें न्यूट्रिशन तेवूय भायर काडपाक जाय ते एक्सक्रीशन ट्रान्सपोर्टेशन येस अब्सॉर्प्शन डायजेशन हे सगळे सर्क्युलेशन येतले हार्टीन जे चलता पळय ते सर्क्युलेशन येतले ब्लड अशें सगळें ट्रान्सफर जाता सो आतां आमकां हे प्रोसेस इन डिटेल शिकपाक जाय कशें खंय कितें जाता हा तेन्ना हांव शिकतालो म्हाका सगळें सगळें जालें की हांव डॉक्टरच जालो कसो इतलें डिटेल हांवें शिकलेलें जाता खंय कितें जाता तें सगळें आतां सगळें पळोवया इन डिटेल फर्स्ट स्टार्ट विथ न्यूट्रिशन ना स्टार्टिंगचो 6.1 म्हणजे स्टार्टिंग म्हणजे थिअरी जागा 6.1 6.2 ना ना ते बीन ना 6.2 ना 6.2.2 2.3 ना लास्टाक 6.2.4 डायरेक्टली आमकां खंय आसा आमकां जस्ट मातशें सांगता एक्सप्लेन करता स्टार्टिंग कितें सांगता सो बेसिकली न्यूट्रिशन आसता पळय दोन टायपांनी डिवायड केलेला one is autotrophic nutrition autotrophic म्हटलं की काय आहे जे the species which prepare their own food or they will come under autotrophic nutrition इथं फक्त एकच किती असतं सांगूया प्लांट्स या अर्थात जे आपले ओन फूड तयार करतात इथून सगळे प्लांट्स आले कितें कशें प्रिपेअर करता विथ हेल्प ऑफ बॉट कितें जाता आणि डिटेल आसले तो पार्ट डिलीट केला फोटोग्राफी न्यूट्रिशन ह्या वर्गात जस्ट सांगता फोटोसिंथेसिस ऐकला आसतले सगळ्यांनी तो प्रोसेस जाता प्लांट्सांनी देन दे प्रिपेअर देअर ओन फूड सो बेसिकली कितें आसता ते टेक कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर वॉटर फ्रॉम रूट्स एंड विथ द हेल्प ऑफ सनलाइट एंड क्लोरोफिल दे प्रिपेअर द ग्लुकोज मॉलिक्युल्स जे मागीर आमी फूड म्हणून आमी घेता नेक्स्ट येता हेट्रोट्रॉफी हेट्रोट्रॉफिक म्हटल्यार जे दुसऱ्यांचेर डिपेंड आसता फॉर फूड दे डोंट प्रिपेअर देअर ओन फूड दे डिपेंड ऑन अदर एनिमल्स फॉर अदर स्पेसीस फॉर फूड हितून एक्चुअली तीन मेन टाइप्स आसा वन आर पॅरासाइट one is saprophyte and one is holozoic human at the holozoic parasite म्हटल्यार कितें जे दुसऱ्या कडल्यान फूड घेता डायरेक्ट रेडीमेड फूड कांयच काम करून पळयना पॅरासाइट म्हणटाले फॉर एग्जांपल लिचीस मागीर आमच्या कसले आसता उयो म्हणटा तेका ते कितें करता रेडीमेड तुमचे कडल्यान सगळे फूड घेता आनी जगता ते पॅरासाइट्स सॅप्रोफाइट म्हटल्यार दिस स्पेसीस डिपेंड ऑन दे लिव ऑन डेड एंड हे आसता पळय डिकेइंग मॅटर फॉर एग्जांपल भायर कितें उडयलें ते फंगस येता फंगस बीन सगळे हितून येतले सॅप्रोफाइट्स दुसरे हितून हॉलोजोइक म्हणटात ते भायल्यान फूड घेता बट डायरेक्टली ते घेयना ते तेजे भितर आनी प्रोसेसिंग जाता फॉर एग्जांपल वी एनिमल्स येता चडशे सगळे भायले कितें खाता गाय बीन भायले खातात सगळे पानां कितें आसता ती खाता आनी भितर परत प्रोसेस करता आनी आमीच तशें आमच्या पोटान डायजेशन जाता सो आमी सगळे हितून येयले ह्युमन्स बीन हॉलोजोइक
ह्युमन्स एनिमल्स सगळे. So part of it starting now, just remember that humans will come under heterotrophic mode of nutrition. So in detail पोया किती आता ते. फर्स्ट किती आता फर्स्ट आम्ही पुढे काम खाता किती करता फर्स्ट आम्ही च्यू करता हा माउथान थंय किती स्टार्ट जाता पळय फर्स्ट वी इन माउथ किती जाता ते पोया मागणी नाही आहे की माउथान फर्स्ट किती जाता ते पोया yes saliva mix होता हा first we break down food into smaller break down food ते दात करतात का food into small particles हा मोठे कुडा आहे ते करून बारीक करते दात करता मी वर सांगितले की सलाइवा मिक्स होता त्या सलाइवाचे फंक्शन किती ते पाहूया सलाइवा मिक्स झालं म्हणजे एक फंक्शन असा saliva breaks down complex carbohydrate or starch. Starch is the food आणि कसं आहे starch म्हणून. It is called as complex carbohydrates. They turn saliva turn starch into sugar. म्हणजे सिंपलर करता. तर डायजेशन मस्त इझी पडते म्हणून. माउथानच स्टार्ट होता इल्ले. सगळे नोट ते पटाचे थोडी ना स्टार्टिंग इल्ले इल्ले माउथानच डायजेशन स्टार्ट होता फॉर एक्झाम्पल दिस इथे क्वेश्चन होता जो ते एन्झाइम्स होता म्हणजे काय म्हणतात सलायवरी एमायलेज तुमचा एन्झाइम असतं विच एन्झाइम इज प्रेझेंट इन सलायवा सलायवरी एमायलेज हा हे वाढ याद कर फक्त सलायवरी एमायलेज असतं आपल्या माउथात सलायवा इट ब्रेक डाउन स्टार्च इनटू शुगर the salivary glands they secrete करतात salivary amylase क्या mouth and salivary glands असतात which secrete salivary amylase which break down starch into sugar आणि एक काम असतं that की सलाइवा असता म्हणजे फूड किती करतात और मेटल पकड़ के बेटी इक्वली स्पेस आवर आहे पकड केली आणि एक काम करतात दॅट इज मॉइस्ट करता सगळे फूड त्यांना म्हणजे सुकेत किड्या विदाउट चिवी किती घातले म्हणजे फूड हो ताळ्याकडे पण ते सलाइवा समज आम्ही सारखे बरेच चिव केले सलाइवा मिक्स झाली की त्याला सगळं वेचले ते एक काम करता मॉइस्ट करता फूड सो दॅट हात becomes easy. Next, पुढे बघितले या पार्टात काय म्हणतात फूड पार्ट आता का एक नाव असा दॅट इज ऑसोफेगस हा मार्क करता हे बी मार्क करता घेतात दिस इज फूड पार्ट का नाव असा पण क्वेश्चन विचारतात काय विचारते हो मार्क करून दे ऑसोफेगस डायग्राम येतो डायग्राम आमकाच मार्क करते पडतात So, esophagus, but that is food pipe. Oh, हा पार्ट मार्क केला डायग्राम एक मार्क असता मार्क एक मार्क दोन पिढे विचारता रे हाफ हाफ मार्क करता लेबल मार्क करता हाफ हाफ मार्क डायग्राम विकल्प असतात आणि एक मार्क काय इथे असतं टीसी काढ ना ते पाहिले गेट मासे विचारले की करत त्याचे म्हणजे पुढे आले लोक पाहिजे हवे कसले ना हार्टबिन हा पण तो सोबत आहे ते मार्क पहिली पहिली अत्यंत पहिली हे असले सेवंदा असले तो पहिले किती आले तीन गोष्टी झाल्या माउथान फर्स्ट वर्ल्ड फूड असले आम्ही इन स्मॉल पार्टिकल्स तयार केले मागीर मॉच केले आम्ही हे स्टार्ट होता salivary glands secrete salivary amylase which convert starch into simple sugars अजून आम्हाला धावतोय कोणा पटाकडे पावत ना खूप किती धाव पाहिजे असा दिस इज जस्ट ओनली 10%. कोण पुढे किती किती आता ते एक क्लिअर झालं किती डाऊट असा पुढे या आता फूड बेमावला लिहिले फूड बाय पण करता कसं ते असं ते कसं जाता कसे वयता पुढे ते तुम्ही पाड घालून चुकयता ना ना ऑटोमॅटिक वयता ना कसे वयता बेसिकली हांगा हे मसल्स असता पळय कसो फेगस त्यांचं पेरिस्टल
पेरिस्टॅल्टिक मुवमेंट जाता हा हो वर्ड बरयता का पेरिस्टॅल्टिक मुवमेंट हा मसल्स असता पळय मुवमेंट जाता तर बेसिकली कितें जाता वायब्रेट अशेंच न्हू आता असो फुडें पायप आसा न्हू ते मसल्स आहा पळय ते मातशे अशें सरतले पयलीं ओके तर फूड हांगा येवन रावतले मागीर इल्लो इल्लो पार्ट बारीक जातलो हांगा आनी फुडें तुकयतले ताका तर फुडा पयलीं हांगा आसले ते मातशे इल्ले इल्ले फुडें वयता ओके परवाच हांगा पार्ट आहा तो कॉन्क्रीट जावन हांगा व्हडलो आसलो हय तसो तसो तो मसल्स कॉन्ट्रॅक्ट जावन फूड फुडें 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 वयतले हा परत हांगा पावले न्हू फूड हांगासल्यान आतां हो पार्ट हांगा कॉन्ट्रॅक्ट जावन फुडें हांगा एक्सपांड जातलो असो एक्सपांड जातलो थंय कॉन्ट्रॅक्ट जातलो असो ताका म्हणटा पेरिस्टॅल्टिक मुवमेंट हो वर्ड पेरिस्टॅल्टिक मुवमेंट ऑफ मसल्स ऑफ द ओसोफेगस टेक द फूड फ्रॉम माउथ टू द स्टमक सो आता हांगा पावले स्टमकान पावले स्टमकान कितें जाता तें पळोवया माफ करता स्टमक स्टमकान तीन गोष्टी सिक्रेट जातल्यो वन इज HCl वन इज हायड्रोक्लोरिक एसिड एक सिक्रेट जाता वन एक एन्झाइम सिक्रेट जाता एन्झाइम पेप्सिन पहिली लक्ष दे नाही कॉपी टाइम देता नाही जाय आणि थर्ड वन इज म्युकस तीन गोष्टी सिक्रेट जातल्यो पोटान त्यांचे फंक्शन कितें ते पळोवया सिक्रेट म्हटल्यार तयार जातले थंय थंय सोडटले हे सगळे पोटान हे हय फ्रॉम द वॉल्स ऑफ द हे ग्लँड्स आसतले जे सिक्रेट करतले हे सगळे वन इज हायड्रोक्लोरिक एसिड एन्झाइम पेप्सिन आणि म्युकस त्यांचे फंक्शन कितें ते पळोवया कितें करता बेसिकली हायड्रोक्लोरिक एसिड आसता पळय तो फर्स्ट ऑफ ऑल जे कितें पोटान जर्म्स एंटर जाल्या बॅक्टेरिया जर्म्स तांकां पयलीं किल करतलो हायड्रोक्लोरिक एसिड फॉर्म्युला जाता Oh, formula that is the name hydrochloric acid. So one thing it will do is kill the bacteria, germs, acid no they. So kill it. Next thing it will do is it will create acidic medium. Create acidic medium. Acidic medium कित्याक जाय पडटा for the it will facilitate the action of enzyme pepsin to facilitate the action of enzyme पेप्सिन काय म्हटलेलं पळय आनी एन्झाइम सिक्रेट जातलो तेजें नाव आसलें पेप्सिन आता हेजें काम कितें दिस विल ब्रेक डावन प्रोटीन इट विल सिंथेसिस प्रोटीन बरोबर ब्रेक डावन जावचो ना इल्ले ते आता प्रोटीन आनी कितें खाता पळय आमच्या बॉडीक जाय पडटा काय ना प्रोटीन आमची बॉडी म्हणजे ग्रो जाता मसल्स आमच्या बॉडीन तयार जाता ते जाता विथ द हेल्प ऑफ प्रोटीन प्रोटीन आमकां खंयच्यान मेळटा थ्रू फूड डायरेक्टली प्रोटीन रेडीमेड मेळना आमकां ते आमकां प्रोसेस करचें पडटा जे आमी फूड खाता तितूनच्यान प्रोसेस स्टार्ट जाता इन द स्टमक हांगाच्यान सिंथेसीस स्टार्ट जाता प्रोटीन तेका एन्झाइम हो एक जातलो पेप्सिन हें नाव याद दवरा पेप्सिन तो स्टमकान सिक्रेट जातलो इट विल सिंथेसीस प्रोटीन हेजें काम कितें पण होता एक जातलो न्हू तेका एसिडिक मिडियम जाय ते एसिडिक मिडियम दिता हो हायड्रोक्लोरिक एसिड तो स्टमक पेप्सिन म्हणून जाता तयार जाता नेचरान हें केला
हा तयार केला वगैरे सिस्टम मनशान करू नये ऑलरेडी नेचरान सगळे केला तयार ठीक आहे आता अनेक बोलले किती आणलंय हट म्युकस असतं म्युकस प्रोटेक्ट्स inner lining of stomach from hydrochloric acid. हाँ पोटाला सपोज ऍसिड झाले इट कॅन हार्म द वॉल्स ऑफ स्टमक जळोवंक शकता आमचे फूड स्टमक ऍसिड पॉवरफुल असता ते प्रोटेक्ट करपाक हो म्युकस रिलीज जाता सो तो सायडीक सगळे सराउंडिंग प्रोटेक्ट करता फ्रॉम HCl रिलीज जाता And food poison. HCl आणि HCl स्टमक आणि HCl हांगा ते ग्लँड्स असतात थोडे स्टमकान ते रिलीज करताय थोडे HCl पेप्सिन म्युकस नामे ते कस खंयचे ऍसिड म्युकस म्हणजे कितें सांगता चिमट पयला ते ओके तो म्हणजे एक तरेचो म्युकसच कसो दाट आहे कसो सबस्टन्स म्युकस सेम टाइप ते अशें तो रिलीज जाता स्टमकान आणि असो सराउंडिंग फूड स्टमकाच्या सायडीक असो हांगा उरतलो म्हणजे ऍसिड सारणे हो असो म्युकस उरतलो हांगा सगळ्यान हा आणि हांगा हायड्रोक्लोरिक एसिड आसतले न्हू तेजे डॅमेज जावपाक जायना न्हू स्टमकाक तो म्युकस येवन रावतलो सारको हांगा हायड्रोक्लोरिक एसिड रिलीज जाल्ले आसतले हांगा फूड आसतले तेजे बॅग जातले कॅप्सिन हांगा इल्लेले डायजेशन इल्लेले स्टार्ट जावपाक लागतले थंय प्रोसेसिंग सो हे प्रोटेक्ट करपाक हांगा म्युकस आसा सो सराउंडिंग क्लियर गॅस्ट्रिक ग्लँड असे सगळे रिलीज करता पोटान व्हिच ग्लँड काय विचारता जाल्यार गॅस्ट्रिक ग्लँड गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड एन्झाइम पेप्सिन मी ऐकलं असतं ऍसिडिटी जाता ऐकला पण ऍसिडिटी जाता म्हणजे बेसिकली किती जाता ते ऍसिड असता स्टमकान आणि किती किती जाता सपोज सारख्या टायमार जेवण जावना खंयच्या टायमार जेयलो ऑलरेडी आमच्या बॉडीचो असो एक फिक्स टाइम असो हे जालो आसा त्याच टायमार ते सारखे एका दोनांगूच सारखे हायड्रोक्लोरिक एसिड सगळे जाता ऑटोमॅटिक तू कंट्रोल करता का सांगता अरे इल्ले सडसे मातशे आमी जेयता सांगता पटा ना ऑटोमॅटिक जाता भितर सगळे तर आमचो टायमिंग हे जाल्लो आसा फिक्स जालो बॉडी खबर आहा ह्या टायमार जेयता एकाक सुमार त्या टायमार रिलीज करूया बट कितें कितें जाता चुकून टू वर्क जावं कितें आसता जेवपाक टायमार जावना तुमी लेट जेयलो ऑलरेडी तो हे जाला न्हू ऍसिड तयार जाला ते खंय वयतले ते इल्ले चुकून हांगाच्यान भायर येवपाक शकता चडशे भुरग्यांक जायना हे ऍसिडिटी जाणट्यांक जाता पयलीं तुजे मसल्स वीक जाता Acid जाम फुली जाता. हा हे पोटांचे ऍसिड जे तयार जाला पळय हायड्रोक्लोरिक एसिड ते अशे ह्या वसत एकत्याच्यान वयर सरता तुका हांगा जळयल्या अशें जाता Chest pain. हय चेस्ट पेन हो म्हटल्यार जाता अशें वयर सरता तुका हांगाच्या हार्टा कडेन पेनसो जाता So left side. Left या side. टॉनक मध्ये कसो देखता तेन्ना हांगा ते तुका फुली एरियात मातशी कितें तरी पेनसो जातलो अशें केन्ना जावंक शकता एक तरी टायमार जेवण जावना एक तर खूब जेयलो पोट जालें फूल ऍसिडान ताकद जालें वयर जालें तेन्नाय जावंक शकता रिजन भरपूर आसूंक शकता सो ते कोणी वखद आसता ते हे दिता पळय डॉक्टर इनो एक दिता इनो इज बेसिकली बेज Inno. हा तितून बेसिक कंपाउंड आसता एक आमकां शिकपाक जाय न्ही एका आसतना सो बेसिकली ते न्यूट्रलायज करता ऍसिड आनी बेस कॉम्बायन मेळून ते न्यूट्रल जाता मागीर हांगा खूब कितें जावपाचें आहा पळय सो हांगा इतलें क्लियर वयले तुमकां अशे तीन गोश्टी हे सगळे आसत वयलो पार्ट सोडलो. हय हांगा बरें पावले पळय सद्या आतां हांगा म्हणल्यार पूण स्लरी कशी जाल्या आसतली हा पळय पातळ जाल्या आसतली बिकॉज ऍसिडूय जाता ते रिएक्ट जावन ते खूब येता सो स्लरी जातली आनी आतां हांगांतल्यान स्मॉल इंटेस्टायन करतले स्मॉल इंटेस्टायन हा कितें वयता No, hospital मी वयता. इम्पॉर्टंट आहे थिअरी पळय लक्षात सो हो स्मॉल इंटेस्टायन ब्लू कलर आयनान पयले ड्रॉ केला बी बेसिकली तो ट्यूब कसो तो कॉईल करून आमच्या पितून पोटान पॅक केलो असो Also not intestine no. ऑल इंटेस्टायन By after that. येस सो स्मॉल इंटेस्टायन बेसिकली तो ट्यूब असलो शॉर्ट असो ट्यूब जसं खूप कॉईल करून आमच्या हांगा भितर पोटान असो पॅक केला हेची लेंथ इज अराउंड 6 to 7 meters. So just imagine
कितलो असतलो तो दिस इज 1 मीटर इंटू 6 कर सो हांगाच्या रुमाचे एक असं राउंड जातलो कितलो व्हडलो असता तो सो फुल कॉईल करून 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 चिप तू पायप बँड शॉर्ट आहे कशें बँड करून करून पोटान ट्रॅक आसा सो पयलीं आतां हांगा स्टमकाच्यान फुल भितर सगळ्याक आनी मसल असता तेका स्पिंस्टर मसल म्हणटा आमी कितें म्हणजे हांगा चित्ता ओपनूच आहा डायरेक्ट हांगासल्यान विदाउट हांगा काय जाय डायरेक्ट फुडें फुडें वचत रावतले न्हू समज एक मसल असता कंट्रोल द मुवमेंट ऑफ फूड फ्रॉम स्टमक टू द इंटेस्टाइन that muscle is called sphincter muscle म्हणजे त्या पोटांतल्यान हितून येता स्मॉल इंटेस्टाइन हाडपाक कॅरी हो कंट्रोल करप वालोवप आहा तो हा फ्रॉम हियर टू हियर असो हांगा एक मसल आसतलो टू कंट्रोल जो ओपन क्लोज जातलो दिस इज स्पिंस्टर मसल तेजे निवना मार्क करपाक खबर आसपाक जाय स्पिंस्टर सो मसल हा तो कंट्रोल करता मुवमेंट ऑफ फूड फ्रॉम स्टमक टू द स्मॉल इंटेस्टाइन सांगलें स्मॉल इंटेस्टाइन किती लेंथ किती असता 6 to 7 meters हर्बिवरस एनिमल्स असता पळय फॉर एक्झाम्पल काउज बफेलोज तेंचे आनीकूच चड असता म्हणजे डबल ट्रिपल असता 20-30 meters असता चीप भितर बिकॉज तेंका तो सेल्युलोज डायजेस्ट करचो असता ते डायरेक्ट हरवी खाता न्हू पानां बीन आमी तेजे कितें शिजोवन कूक करून खाता तशें सिंपल जाता ते कूक करता हे करता ते डायरेक्ट हरवी खाता सो तेका ते प्रोसेस करपाक चड टाइम जाय म्हणून ते आनीक लांब असता अराउंड 20-30 meters असता तिवूय इंजिनियरिंग सांगता स्मॉल इंटेस्टाइन हेल्प जाता हो आता दिस स्मॉल इंटेस्टाइन खूप कितें जावपाचें आहा पळय स्मॉल इंटेस्टाइन इज कॉल्ड कंप्लीट सायट ऑफ डायजेशन हांगाला चडशे कंप्लीट डायजेशन जातले मेन पळय ते स्मॉल इंटेस्टाइनान जातले पोटान जशे 3 गोष्टी जाल्यो फुडें पळय कितें जावपाचें आहा ते म्हणजे आता लिव्हर आणि पॅनक्रियास ते सगळ्याच म्हणजे ती आपली हे गुणावर प्रत्येकाक एक काम दिल्लें आहा म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन हो हो ज्यूस सिक्रेट करून नव्हे हाका दितलो हेजे ज्यूस हांगा येतले हांगासल्यान हांगा येतले हेजो हांगासल्यान येतले हे बी सगळे हांगा मिक्स जातले ते मिक्स डायजेस्ट जातली हो एक्चुअली चडसो टाइम फुडें हांगा स्पेंड करता हांगा हार्डली 30 वरां एक 2-4 वरां म्हाका रोखडें हांगा सगळे ते रिएक्शन जातले एन्झायम जातले इल्ले डायजेस्ट करतले सगळे हांगा जातले भितर इन डिटेल नेक्स्ट टाइम पळय एक पॉइंट खुबशे क्वेश्चन येता एवरी लायन इज इम्पॉर्टंट एवरी लायनीचेर एक क्वेश्चन जावंक शकता इतले इम्पॉर्टंट आहा कितें बरें आसता ते आमी हितूनय जाणून सो हितूनच्यान मागीर हो हे सगळे प्रोसेस जावन सिंपल जावन मागीर हांगा सगळे हे आसता ब्लड वेसल तश्यो तेका एब्सॉर्ब करतले बरो पार्ट आहा ते नेक्स्ट पार्ट हांगा राजन फुडें वयता पेज जशी वाचून या नेक्स्ट टाइम एक्सप्लेन करता इन डिटेल